जर तुमचा बाकी आहे आणि या एकल्यातच काम मोकळा करायचा आहे पहा बेकार काम आहे द्या. शरदजी ठोंबरे सर ज्यांनी चौकार हॅट्रिक कंप्लीट केली, या चौकार हॅट्रिक साठी सन्मानित दिनेशजी रसाळ साहेब ज्यांच्या माध्यमातून 5000 आणि सोपान दादा असवले ज्यांच्या माध्यमातून 1000. मी सोपान दादांना विनंती केली की दादा आपणही चला, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. सर्वप्रथम दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. आणि मी आता सोपान दादा असवले, मी दादांना विनंती करेल की दादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण लावलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. शरदजी ठोंबरे सर आज खऱ्या अर्थाने पहा प्रत्येकाच्या मनातील हा सामना आणि प्रत्येकानं खऱ्या अर्थाने पहा या सामन्यावरती या खेळाडूंवरती पुन्हा एकदा शरद सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटना या सामन्यामध्ये विजय होते. अभिनंदन. चला सगळे खेळाडू चला आणि सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण देत आहोत या सामन्याचा विजेतापद. चला चला सगळे भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य श्री दिनेशजी रसाळ साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण हे पारितोषिक देत आहोत. कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटना या सामन्यामध्ये विजय झालेली आहे आणि सगळे पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत. आणि निश्चित या मॅच साठी जबरदस्त खऱ्या अर्थाने आपण पाहिला हा सामना आणि जबरदस्त आपण खेळ पाहिला. आणि बघता बघता अगदी आपण पाहिला की आज या सामन्यामध्ये कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेनं बाजी मारलेली आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मामाचा पटला काम आपल्याला, मामा बसला आता सगळी पोरा बसली. जबरदस्त पहा खेळ आणि जबरदस्त भगवान दादा भगत ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना. कारण पहा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने पहा आपल्या स्पर्धेमध्ये आपण अनेक वेळा या सगळ्या पाहुण्यांना पाहिलं की ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होताना, परंतु आज त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. मी सगळ्या या लेजंड खेळाडूंचं मनाच्या अंतःकरणापासून आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं सगळ्या तरुण खेळाडूंच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन की असंच खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम करत राहा, असंच आपण क्रिकेटला खऱ्या अर्थाने प्राधान्य देत राहा आणि तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहे. विजय असो. जय आदिवासी. जय आदिवासी. आज खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावरती ज्यांचं नित्यांत प्रेम आपण पाहतोय ते म्हणजे सन्मानित दिनेशजी रसाळ साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आपण हे बक्षीस वितरण आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा जो आपण पाहिला. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं आज हे दोन मैत्रीपूर्ण संघ एकमेकांच्या विरोधात आपण पाहिले आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगला खेळ जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता मायक्रोफोनवरती मी उत्तम दादा पादीर दादा या आपल्याला विनंती करतो की आपण या, आता तुमची गरज आहे. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये खऱ्या अर्थाने हा मैत्रीपूर्ण सामना ड्रोनच्या माध्यमाने हे दृश्य आपण पाहत आहे. ड्रोनच्या माध्यमातून हे टिपलेले छायाचित्र आणि खऱ्या अर्थाने हाच तो जल्लोष, हाच तो सोहळा. कारण ज्याचा पहिलाच आनंद सोहळा आपण पाहिला आणि पहिल्याच सामन्यामध्ये चांगला जो खऱ्या अर्थाने खेळ ही संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थाने निश्चित आज हे सगळे लेजंड खेळाडू अनेक वेळा समाज कार्य करताना ज्यांना आपण पाहिलेलं आहे, अहोरात्र समाजासाठी झटलेले आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने त्या समाजामधून एक मैत्रीचा जिव्हाळा, आपुलकी हे नातं ही संकल्पना जपत असताना खऱ्या अर्थाने हे सगळे खेळाडू आज खऱ्या अर्थाने पहा एकत्रित येऊन हा क्रिकेटचा आनंद, कोण हारला कोण जिंकला याला महत्व नाही, परंतु क्रिकेट जिंकला आणि क्रिकेट जिंकत असताना हा आनंद, हा जल्लोष आपण पाहिलेला आहे. अगदी एकमेव अशी वाहिनी ती म्हणजेच केटीसी लाईव्ह स्पर्धेची एका तासाच्या आतमध्ये रील्स देखील तुम्हाला अपलोड आताही आपण करायला केटीसी लाईव्ह या
इंस्टाग्राम पेजवरती जाऊन आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेची जी रील्स आहे ती आपण पाहू शकता. म्हणून पहा, आज मालक स्टेजच्या खाली आहेत, परंतु आज कामगार स्टेजवरती आहेत. कारण मालकाला माहित आहे की माझ्यापेक्षा माझी पोरं, माझे खऱ्या अर्थाने हे सगळे कलाकार आज माझ्यासाठी लक्ष्मी म्हणून बनलेले आहेत. त्यामुळे माझी जागा त्यांना देणं महत्त्वाचं आहे. परंतु पहा, कामगारांना देखील मालकाला आपला मोठा भाऊ म्हणून जपणं फार गरजेचं आहे. आणि ही संकल्पना एकत्रित ठेवून खऱ्या अर्थाने एकीचं बळ. आणि आज खऱ्या अर्थाने पहा, सगळे भावाप्रमाणे खऱ्या अर्थाने अजिंक्य दादा ज्यांच्या माध्यमातून या सगळ्यांना जिव्हाळा लावला जातोय, स्वतःची काळजी कमी घेत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या या सगळ्या सहकार्यांची काळजी भरपूर घेत आहेत. तुमचा आभार आहेत. चला, उत्तम दादा पाटील आपल्याला विनंती आहे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. ऐसा आहे का? यस, जल्लोषात ते साजरे आहेत. विजय असो, हम तुम्हारे साथ है. आज कदाचित हा जल्लोष आहे, हा आनंद आहे. आणि निश्चित अतिशय चांगलं प्रदर्शन आपण पाहिलं, चांगल्या खेळीमेळीचं हे एकीचं वातावरण पाहिलं, चांगला खेळ आपण पाहिला. आणि निश्चित अशी संकल्पना यापुढे देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चित या संकल्पनेला असंच प्राधान्य देत राहतील, एकत्रित येत राहतील. आणि तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. आणि आता आणि अगदी आपण पाहू शकाल, सन्माननीय सगळ्या तरुणांच्या गळ्यातील ताबीज आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावरती ज्यांचं नित्यांत प्रेम आपण पाहत आलेलो आहेत, सन्मानित दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून आदिवासी ठाकूर समाज संघटना ह्या सामना विजयी झाली आहे. आणि कर्जत तालुक्याची हे सगळे खऱ्या अर्थाने आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि या सगळ्यांना खऱ्या अर्थाने पहा, समाज कार्यासाठी 25,000 रुपये खऱ्या अर्थाने सन्मानित दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून दिलेले आहेत. साहेबांचं देखील मनाचा अंतःकरणापासून आभार. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार. इथून पुढे जबाबदारी आता सन्माननीय आणि यस मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करेल उत्तमजी पाटील सरांना. हॅलो, हॅलो. येस, धन्यवाद योगेशजी सर. खरं तर 9 वाजल्यापासून मायक्रोफोन हातात घेतला होता. आता 12 वाजलेत. मायक्रोफोन जरूर आमच्याकडे सोपवला. नक्कीच तुमचं धन्यवाद देतो की आमच्या खरं तर एका कॉलवर तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला. आणि दिनेश दादा रसाळ यांचं खरं तर मी आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून सन्माननीय योगेशजी वाघ सरांना सातत्याने भरपूर प्रतिसाद दिला जातोय. ते सन्माननीय योगेशजी वाघ सर, आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण मनापासून आपला आभार मानतोय. आणि जातोय मॅचकडे. जी मॅच आपण बघताय, आजच्या दिवसातील सेकंड मॅच सरायवाडी आणि त्याला फाईट करते टीम भडवळ अक्काची टीम आपण बघतोय. करूया मॅचला सुरुवात. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासीचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, हुतात्मा नाग्या कातकरी, बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस अभिवादन करून स्कोरबोर्डवर दाबा लागले गेले 13. अभिवादन करून आज समालोचनासाठी सुरुवात करतोय. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक आपण बघतोय. अगदी थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन सोहळा देखील आपण पाहिला, उद्घाटन सोहळा देखील पाहिला.
अगदी सन्माननीय प्रसाद दादा थोरवे, तदनंतर सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून आपण उद्घाटन सोहळा देखील पाहिला. तदनंतर या स्पर्धेमध्ये एक शो मॅच देखील पाहिली. आदिवासी ठाकूर समाज संघटना आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आदिवासी ठाकूर समाज संघटना पनवेल व्हाईट बॉलची सांगता या ठिकाणी आपण बघतोय. ही मॅच आपण देखील या ठिकाणी बघितली. तदनंतर या ठिकाणी गेल्या वर्षी देखील आपण एक स्पर्धा पाहिली होती, पोलीस पाटील आणि आदिवासी ठाकूर समाज संघटना. यामध्ये देखील पोलीस पाटील यांनी तो चषक जिंकला होता. आणि आज या दोन तालुक्यामध्ये खरं तर आपण मॅच पाहिली आणि तो पारितोषिक कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेने जिंकला. तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम, 36,000 रुपये जी मात्र आम्हाला पाहायला मिळाली. यस, हॅट्रिक देखील शरद सरांनी घेतली, ते देखील 5,000, 6,000 बरोबर. हे जाऊया मॅच कडे. दुसरी मॅच आपण बघतोय. बॅटिंग मॅक वर तुम्हाला पाहू शकाल अगदी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मिलिंद सराई. एक आक्रमक रूप धारण करत असताना यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा डीप मधून बॉल अडवला जाईल, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्कोर बोर्डवर धावा लागले जातात ते मात्र 22 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना या ठिकाणी खरं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 22 या आकड्यावर. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आज या भक्ताचीवाडीच्या मैदानावर आपण बघतोय. भक्तावाडी क्रीडा नगरीवर खरं तर दमदार उद्घाटन देखील आपण पाहिला आणि तदनंतर चांगले मॅचेस देखील पाहिल्या. पहिली मॅच देखील लिमनेवाडी संघाने जिंकली. सेकंड मॅच आपण बघतोय या ठिकाणी सरायवाडी आणि त्याला अगेन्स्ट फाईट करते टीम भडवळ आकाशची टीम या ठिकाणी बघतो. हो, यावेळेस बॉलला खोदून काढलंय वडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल 38 सर्कलच्या बाहेर थोडासा बॉल जरूर आला होता आणि तदनंतर चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 23 लॉस ऑफ 2 विकेट. 23 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय स्वतः संघाचा सरसेनापती आकाशला आपण या ठिकाणी बघतोय. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल फटका थोडासा हळूवार पाहिला आणि तदनंतर घेतली जाईल एक सिंगल धाव. षटक क्रमांक 3 आपण बघतोय सध्याच्या घडीला चालू असताना 24 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. उर्वरित एक बॉल अजूनही शिल्लक आहे, म्हणजे या बॉलवर धावा येतील का? एकट्या मिलिंदचा विचार केला तर 16 धावावर खेळतोय हा फलंदाज मिलिंद सराई. एक चांगला बॅटर आहे. प्रमोद देखील आहे. 2 विकेटच्या मोबदल्यात आपण या धावा या ठिकाणी बघतोय. 24 धावा स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॉल या वेळेस देखील वाईट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल. स्कोर बोर्डवर आपण बघतोय तर धावफलकावर धावा लागले गेले ते मात्र 25 धावा आपण या ठिकाणी बघतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात 25 धावा. एक जबरदस्त मॅच ची मात्र आपण बघतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी आकाशची आपण या ठिकाणी बघतोय आणि आकाश नक्कीच या ठिकाणी थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. 26 धावा बनलेत स्कोर बोर्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यात टीम 26 धावा या ठिकाणी बघतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅटची टॉप एज त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल आणि ते धाव घेतली जाणार नाही. इथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण जरूर झाला होता, परंतु मिलिंद सराई
कडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाची मॅच समाप्त झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. आता जर पाहिलं तर शेवटचा षटक प्रगती पथावर आहे, म्हणजे स्लॉगवरचं षटक. त्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. बडबडवाडीच्या विरोधात खेळायचं असेल तर धावा देखील तुम्हाला बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. अर्थात तुम्ही पाहू शकाल 26 धावा आपण पाहिला. इक्वेशन जर पाहिलं तर थोडासा कमी जरूर पाहायला मिळतो. ते 26 धावा स्कोअरबोर्डवर आपण बघतोय. नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर जो मात्र गोलंदाज मयूरला आपण बघतोय. यावेळेस आपण बघितलं तर 26 धावा स्कोअरबोर्डवर आपण बघतोय. चौथा षटक प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅकवर मयूरला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल मिलिंद सरायचा वार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. आणि त्याला फाईट करेल चौदरवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपण या ठिकाणी लगेच यायचे टॉस करण्यासाठी. हो यावेळेस मात्र मिलिंद सराय ऑन फायर होत असताना ठोकतोय मिड विकेट रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. स्कोर बोर्डवर धावा जर पाहिल्या तर 36 धावा आपण बघतोय. स्कोर बोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात 36 धावा. जरूर चांगली फलंदाजी मिलिंद सराई. सध्या बॅटिंग मार्कवर आपण बघतोय. शॉर्ट बॉल होता त्यावर देखील फटका कव्हर पॉइंट मध्ये खेळायचा होता. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस मात्र थोडासा खराब चेंडू जरूर आलाय. बीमरचा चेंडू आपण बघतोय. म्हणजे स्नो बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते धावा बनले ते मात्र 37 आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. मिलिंद सराई बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल. एक दर्जेदार खेळाडू आणि सध्याच्या घडीला त्याची बॅटिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळते. 12 बॉल खेळलाय तब्बल. त्याच्या बॅटमध्ये आपण बघतोय 26 धावा पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा मिलिंद. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची टॉप एज जरूर होती, परंतु हा बॉल होता फ्री हिटचा बॉल होता आणि तदनंतर जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट दिली जाणार नाहीये. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघतोय. मयूर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
37 धावा स्कोरबोर्डवर 4 षटकाची मॅच आहे. अजून एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये भरपूर धावा चांगल्या पाहायला मिळेल. विकेटचं पतन आणि इथे फलंदाज बाद. मिलिंद सराय बॅक टू द पॅव्हलियन. जातील हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. बॅटिंग मार्कवर नवीन बॅट्समन अर्थात योगेशला तुम्ही पाहू शकाल. हो यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपलाय. 4 षटकाची मॅच समाप्त झाले. फलकावर धावा लागले गेले 37 धावा आणि येणारे 24 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बडवाच्या मॅच जिंकण्यासाठी ते मात्र 38. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. कर्णधाराने यायचं आहे टॉच विन करण्यासाठी. चालू असणार सामना असेल सरायवाडी वर्षीचा भडोल
तर इथं मात्र 38 धावा झाल्यात. 39 धावांचं टार्गेट असलेला भडवळवाडी संघाला. अडतीस धावांचा टार्गेट असेल. तिथे पहिलं षटक घेऊन येतोय मिलिंद. स्ट्राईकला जर सोमनाथ, तर मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. सोमनाथ असा बॅटिंग स्टँडवर. इथं मात्र पहिलं षटक घेऊन येतोय मिलिंद सराई. पहिला चेंडू स्कूप केलाय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय सोमनाथच्या बॅट मधून पहिलाच चौकार. एक नजाकत फटका पाहायला मिळाला सोमनाथच्या बॅट मधून. कुठे मोठा फटका खेचला, एक साधारण फटका खेचला, जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. इथं पहिलाचा चेंडू श्री गणेश झालाय भडवळवाडी संघाचा. पुन्हा एक माड आफिल आणि इथं पहिला हादरा बसतोय तो भडवळवाडी संघाला. सोमनाथच्या स्वरूपात काय कमबॅक केलं मिलिंदनी. इथं पहिलाच हादरा बसतोय तो भडवळवाडी संघाला. पहिलाचा बॅक टू पवेलियन झालाय सोमनाथ. आणि तो हाईट स्कोर असेल त्याच्यासाठी खुशखबरी असेल, बाय असेल, हाईट स्कोर असेल त्याचा. पण इथं मात्र पहिल्याचा विकेट जातोय भडवळवाडीचा संघाचा. काय विकेट घेतलाय, चांगले एसटी रक्षकांनी झेल पकडले. यश जातोय फलंदाज साठी. जयेश इथं माझा फटका घेतला, इथं थोडस माट धोक्याची घंटा. आणि इथं मात्र सेफ मध्ये गेलाय. 1 धाव आले. एका धाव संख्या सरी 5 या अंकावर. तर थोडस जल्ल थ्रो केला असता कुठेतरी धोक्याची घंटा झाली असती. पण इथं मात्र 1 धाव आले. पुन्हा काय फटका खेचलाय. गली पॉइंट मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. मंथन काय फटका खेचलाय मंथनने. इथं माझा पुन्हा फटका, इथे झेल. काय झेल पकडले. इथं जातोय बॅक टू पवेलियन. दुसरा विकेट येतोय भडवळवाडी संघाचा.
मात्र जातोय दुर्वेश. ते 9 धावत झाल्या, 2 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार आला, एक विकेट आला. इथं मात्र पुन्हा फाटका खेचलाय क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली, तोपर्यंत मात्र इथे विकेट. हा तिसरा हादरा बसतोय तर भडभड संघाला. इथं षटक संपलंय. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 9 या अंकावर. 3 गडी बाद झालेत. काय क्षेत्रक्षम पाहायला मिळाले. रनआउटच्या स्वरूपात तिसरा हादरा बसतोय तो भडवळ या संघाला. हॅलो. 9 धावत झाल्यात, 3 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळेल मिलिंदची. इथं मात्र जातोय आकाश. 9 धावत झाल्यात. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेचं षटक होतं. 2 चौकार आले होते, त्यानंतर 3 विकेट आलेत. दुसरं षटक घेऊन येते कल्पेश असेल. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, क्लिप केलाय चेंडू, क्षेत्रक्षेत्र जातोय चेंडू खाली, तोपर्यंत मात्र चेंडू जाणार सीमारेषा पार. चौकार. आकाशच्या बॅट मधून काय फटका आलाय. एक नजाकत फटका आलाय. 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती 13 या अंकावर. इथे कल्पेश थोडासा चेंडू फुल टॉस टाकला, त्याचा फायदा घेतोय आकाश. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. इथं मात्र दुसरा चेंडू असेल आकाशाच्या स्ट्राईकला. इथे मात्र विकेट. इथे आता 4था हादरा बसतोय तर भडवल या संघाला. एक चुकीचा चेंडू टाकला होता कल्पेशने, पण फटका खेचाच्या नावामध्ये थोडीशी एज लागली बॅटीला. नाही जातोय एसटीच्या हातामध्ये. 4था हादरा बसतोय. विकेट. 1 बाउन्स दिलाय गोलंदाजाला. चौदावाडी संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये याचा टॉस विन करण्यासाठी शेवटचा पुकार असेल दोन्ही संघाला. दोन्ही संघाचा कर्णधारांनी यायचा टॉस बॉक्स मध्ये. तर जामरुख संघाचा कर्णधार हजर आहे. चौदावाडी संघाचा कर्णधार जायचं टॉस विन करण्यासाठी. इथं मात्र कल्पेश, इथं मात्र फटका फसलाय. इथं एसटीला चुकी करणार नाहीये. बसतोय हा 5वा हादरा बडवल या संघाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट आलाय. भगत टॉच विन करायचा दोन्ही संघाचा. आता मात्र जातोय रामदास. इथे मात्र कल्पेशला हॅट्रिक चान्स असेल. इथं बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. पहिला चेंडू मात्र चौकार खाल्ला होता, त्यानंतर
मात्र 2 विकेट आलेत. आता मात्र हॅट्रिक बॉल असेल, रामदास असेल. इथं मात्र सोपी झेल होती, पण इथं मात्र चुकी करतोय एसटी रक्षक आणि झेल सोडतोय. इथे मात्र कुठेतरी सोपी झेल होती, एसटी रक्षकाला घ्यायची होती, पण मात्र चेंडू जातोय जमिनीला दान. इथं मात्र निर्धाव चेंडू येतोय. तर इथं मात्र चौदरवाडी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग असेल, पण इथं मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा फटका आलाय, शत्रक्षेत्र चेंडू खाली, तोपर्यंत मात्र एकच धाव येते. तर चौदरवाडी संघाने फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केलं क्षेत्ररक्षणासाठी ते वक्रतुंड जांभूर या संघाला. ते इथं मात्र धाव संख्या झाली ती 14. 5 गडी बाद झालेत बडोले या संघाचे. इथं मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशची. इथं पुन्हा उचली, थोडीशी चुकी करतो एसटी रक्षक, तोपर्यंत मात्र बायच्या स्वरूपात धाव वाढते. धावसंख्या पोहोचते ती 15 या अंकावर. कुठेतरी एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय. इथं मात्र षटक संपलंय. इथं मात्र आता समीकरण बदललंय. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेला भडोल या संघाला. जयेश अशा स्ट्राईक साठी आता मात्र तिसरा चेंडू घेऊन येतोय अरुण. इथं मात्र हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडू खाली येतोय, पण तो मात्र झेल होते जमिनीला दान. तोपर्यंत मात्र थोडीशी गच्चा शतरक्षण. इथे मात्र 5 धावा, 3 धावा आल्यात. इथे झेल घ्यायची होती, पण मात्र झेल जमिनीला दान झाली. त्यानंतर 3 धावा, थोडीशी फिल्डिंग मिस झाली आणि त्यानंतर धावा आल्या 3. इथं मात्र झेल घ्यायची होती. आता मात्र समीकरण बदललंय. आता 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. इथे मात्र हवेमध्ये चेंडू, पुन्हा चेंडू. इथे 2 धावासाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा कंप्लीट. इथे मात्र झेल मात्र वारंवार उडते, पण शतरक्षक येत नाही चेंडू खाली आणि इथे 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते ती. वीस धावा झाल्यात. कुठेतरी डॉट चेंडू करावे लागतील अरुणला, कारण अजूनही 10 चेंडू मध्ये 18 रनची गरज असेल भडोल या संघाला. जर याच्यामध्ये एखादा मोठा फटका आला, इथे मात्र कुठेतरी पुन्हा इथं थोडीशी मिस फिल्डिंग आणि वाईट चेंडू. इथे मात्र वाईट +1 म्हणजे 2 धावा. इथे वाईट चेंडू आलाय. त्यानंतर एक थोडीशी मिस शतरक्षण पाहायला मिळालं एसटी रक्षकाकडून आणि इथे एक धाव चोरटी काढले ते भडवल संघाने. इथं मात्र काय चेंडू, याकर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र पूर्णपणे उभा करून ठेवलाय फलंदाजाला आणि चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव. इथं मात्र पुन्हा एक चेंडू
जातोय निर्धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय. अद्याप अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र अजूनही 16 धावांची गरज असेल. इथं पुन्हा मिस चेंडू. इथं अजून एक डॉट चेंडू येतोय. इथं वारंवार 3 डॉट चेंडू आलेत. आता 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल भडोल या संघाला. इथे कुठेतरी फटक्या खेचाव्या लागतील फलंदाजाला. पुन्हा एक थोडीशी मिस. तिथे एक धाव येते. बायच्या स्वरूपात एक धाव आले. षटक संपलंय. मात्र इथं आता टार्गेट असेल 6 चेंडू मध्ये 15 धावांचा टार्गेट असेल. तर वक्रतुंड जामरुक तयार राहायचे. आपल्या क्षेत्रस्थानी त्वरित हे षटक संपल्यावर जायचंय. आणि बॅटिंग असेल चौदावाडी संघ. तर चौदावाडी संघाने तयार राहायचे. पण इथं मात्र शेवटचं षटक असेल. इथे 6 चेंडू मध्ये 15 रनची गरज बॅटिंग साठी असेल. जयेश असेल. इथे मात्र जयेशला फटकेबाजी करावं लागेल. नितीन आगविले चौदरवाडीचे संघ बोलत आहे. यायचंय तुम्ही. इथं मात्र फुल टॉस चेंडू. हवेमध्ये चेंडू. शतशः चेंडू खाली. इथं मात्र झेल घेतले. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. फायदा घेता आला नाही. पहिल्या आटेला थोडीशी झेल सुटली होती. पण दुसऱ्या आटेला झेल घेतले. आणि इथं पहिल्याचा चेंडूवर विकेट आलाय. गोलंदाज असेल समीर. इथे मात्र आता समीकरण 5 चेंडू 15. इथं मोठा फटका केला जाते. एक येतोय निर्धाव चेंडू. इथे मात्र पूर्णपणे सामना झुकवलाय वाटतं सरायवाडी संघाने. कारण अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा लागतात अजूनही 15. इथं आलाय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते समीरची. इथे मात्र येतोय वाईड चेंडू. एखादा जर फटका आला ना तर इथं मात्र मॅच आणि एक फटका येणं गरजेचं आहे भडवळी संघाला. इथं 2 चेंडू झाले तर अजूनही 14 धावांची गरज असेल 4 चेंडू मध्ये. इथे मात्र येते पुन्हा एक निर्धाव चेंडू. आता मात्र ह्या चेंडूवर जर फटका आला तर कुठेतरी कमबॅक करेल भडवळवाडी संघ. मात्र इथे जर निर्धाव चेंडू आला तर मात्र सामना पूर्णपणे झुकेल तर सरायवाडी संघाकडे. काही गोलंदाजी पाहायला मिळते समीरची. पुन्हा एका हवेमध्ये चेंडू. शतरक्षक चेंडू खाली. तोपर्यंत मात्र जमीन जाण होतोय चेंडू. आणि या चेंडूवर येतात 2 धावा. आता इथं फलंदाजाला 2 चेंडू 2 षटकार मारावे लागतील तरच कुठेतरी आपला संघ विजय होईल. इथे मात्र 2 चेंडूवर 12 धावांची गरज असेल भडोल्या संघाला.
2 षटकार येतील का? इथे मात्र या चेंडू काय घडत? 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. एकच धाव आले. इथं मात्र पूर्णपणे सामना झुकलाय तो सरायवाडी संघाकडे. आता एका चेंडू मध्ये 11 धावा. जर कुठेतरी नो चेंडू आला, चौकार किंवा षटकार बसला, कुठेतरी एक चेंडू चुकी झाली तर मात्र इथं पूर्णपणे सामना जिंकलाय तो सरायवाडी संघाने. एक चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल आणि इथे मात्र षटक संपले. पंचांचा इशारा. इथं मात्र विजय होतोय संघ सरायवाडी. तर मायक्रोफोनवर आमंत्रण करतोय उत्तम दादा पाटील यांनी आता समालोचन करावे.